नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपल्या पिकासाठी नायट्रोजन नंतर जर कोणतं पोषक तत्व सर्वात महत्त्वाचं असेल तर ते आहे फॉस्फरस. पण त्याचं काम आहे ना, ते नायट्रोजनपेक्षा खूप जास्त गुंतागुंतीचं आणि थोडं रहस्यमयी आहे. खरं तर हे एक असं तत्व आहे ज्याची जगात प्रचंड कमतरता जाणवते आहे. आणि भविष्यात विशेषतः 2026च्या हंगामापर्यंत याची टंचाई इतकी वाढू शकते की काही शास्त्रज्ञांच्या मते ते पुढच्या जागतिक संघर्षाचं कारणसुद्धा बनू शकतं. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. आपण बोलतोय फॉस्फरसबद्दल. हे पोषक तत्व एखाद्या हिऱ्या माणकांसारखं मौल्यवान आहे. आता तुम्ही म्हणाल, असं का? कारण पिकाला नायट्रोजनच्या तुलनेत अर्ध्याहून कमी लागतं. तरीही ते आपल्याला सर्वात जास्त प्रमाणात टाकावं लागतं. सगळ्यात आधी टाकावं लागतं. आणि इतकं सगळं करूनही टाकल्यानंतर ते थेट पिकाला मिळेलच याची काहीही खात्री नसते. याचं कारण जमिनीच्या आत दडलेलं आहे, जे आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत. जगभरातल्या जमिनींमधून हे तत्व इतकं कमी झालंय की याच्याशिवाय शेती करणं जवळजवळ अशक्य झालंय. तर आजच्या या सविस्तर माहितीमध्ये आपण याच 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत, जेणेकरून येत्या 2026च्या हंगामात आपण फॉस्फरसचा सर्वोत्तम आणि सगळ्यात किफायतशीर वापर कसा करायचा हे शिकू शकू. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की वनस्पतींच्या अगदी पेशी स्तरावर फॉस्फरसची नेमकी भूमिका काय आहे. म्हणजे ते इतकं महत्त्वाचं आहे तरी का? वनस्पतींना फॉस्फरसची गरज प्रामुख्याने 2 मुख्य कारणांसाठी असते. पहिलं कारण म्हणजे ते वनस्पतींच्या डीएनएचा एक अविभाज्य घटक आहे. याचाच अर्थ वनस्पतींची प्रत्येक नवीन पेशी, प्रत्येक नवीन पान, प्रत्येक नवीन मूळ तयार होण्यासाठी फॉस्फरस हा एक बिल्डिंग ब्लॉकसारखा काम करतो. याच्याशिवाय वनस्पतीची वाढच होऊ शकत नाही. आणि दुसरं तितकंच महत्त्वाचं कारण म्हणजे फॉस्फरसला एनर्जी करन्सी किंवा वनस्पतींचा पॉवर हाऊस असंही म्हणतात. वनस्पतींच्या आत होणाऱ्या सगळ्या चयापचय क्रियांसाठी जी ऊर्जा लागते ती एटीपीच्या रूपात फॉस्फरसच पुरवतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसं आपल्या गाडीला पेट्रोल लागतं तसंच वनस्पतींच्या प्रत्येक कामासाठी, मग ते पाणी शोषणं असो किंवा फळ तयार करणं असो, एटीपी नावाची ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा फॉस्फरसशिवाय तयारच होऊ शकत नाही. आता आपण हे पाहूया की पेशी स्तरावरचं हे काम प्रत्यक्ष आपल्या शेतात आपल्या पिकाच्या वाढीवर कोणते दृश्य आणि व्यावहारिक फायदे पोचवतं. फॉस्फरस पिकाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर आपलं काम करतं. पेरणीनंतरच्या पहिल्या 15 ते 20 दिवसात ते पांढऱ्या मुळांच्या विकासाला चालना देतं, ज्यामुळे रोप जमिनीत घट्ट स्थिर होतं आणि सुरुवातीच्या वाढीसाठी आवश्यक पाणी आणि अन्न घेऊ शकतं. त्यानंतर गहू, ऊस आणि भात यांसारख्या पिकांमध्ये फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी फॉस्फरसचीच गरज असते, ज्यामुळे आपल्याला एका रोपातून जास्त उत्पादन मिळतं. फुटवे आले की फुलांच्या निर्मितीसाठी आणि त्या फुलांचं फळांमध्ये रूपांतर होण्यासाठी फॉस्फरसची भूमिका निर्णायक ठरते. आणि शेवटी दाणे भरणं, फळांचा आकार, चव आणि टिकवण क्षमता वाढवून उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्याचं कामही फॉस्फरसच करतो, ज्यामुळे आपल्या मालाला बाजारात चांगला भाव मिळतो. इतकंच नाही तर ते पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्याला रोग आणि किडींपासून लढण्याची ताकदसुद्धा देतो. आता आपण फॉस्फरसच्या सर्वात गुंतागुंतीच्या आणि महत्त्वपूर्ण भागाकडे वळूया. आपण जे खत जमिनीत टाकतो त्याचं पुढे नेमकं काय होतं हे समजून घेण्यासाठी आपण एका सोप्या उदाहरणाचा वापर करूया. 3 बादल्यांच्या कल्पनेचा. कल्पना करा की आपल्या जमिनीत फॉस्फरसच्या 3 वेगवेगळ्या बादल्या आहेत. पहिली आणि सगळ्यात मोठी बादली, जी जवळपास 75% भरलेली आहे, ती आहे अनुपलब्ध फॉस्फरसची. हा फॉस्फरस मातीच्या कणांना आणि कॅल्शियम, आयर्न, ॲल्युमिनियम सारख्या खनिजांना इतका घट्ट चिकटलेला असतो की तो दगडासारखा झालेला असतो, जो पिकाला थेट वापरता येत नाही. दुसरी बादली साधारण 20% ही संक्रमणकालीन फॉस्फरसची आहे. हा फॉस्फरस कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांमध्ये असतो, जसं की पालापाचोळा किंवा आपण टाकलेलं शेणखत. सूक्ष्मजीव यावर प्रक्रिया करून त्याला उपलब्ध स्वरूपात आणू शकतात. आणि तिसरी, सगळ्यात लहान पण सगळ्यात महत्त्वाची बादली, जी फक्त 5% असते, ती आहे उपलब्ध फॉस्फरसची. हा तो फॉस्फरस आहे जो पाण्यात विरघळलेला असतो आणि ज्याला वनस्पतींची मुळं थेट शोषून घेऊ शकतात. आपलं मुख्य ध्येय हेच आहे की पहिल्या 2 मोठ्या बादल्यांमधून फॉस्फरसला या तिसऱ्या लहान बादलीत कसं आणायचं. आणि ही जादू घडते रायझोस्फिअरमध्ये. रायझोस्फिअर म्हणजे काय? तर मुळांच्या सभोवतालचा काही मिलीमीटरचा भाग. जेव्हा पिकाला फॉस्फरसची गरज असते तेव्हा ते आपल्या मुळांमधून एक प्रकारचा रासायनिक संदेश म्हणजे विशिष्ट प्रकारचं ॲसिड बाहेर सोडतं.
हा संदेश मिळाल्यानंतरच रायझोस्फिअरमध्ये राहणारे सूक्ष्मजीव संक्रमणकालीन फॉस्फरसला उपलब्ध स्वरूपात बदलायचं काम सुरू करतात. जोपर्यंत पीक भुकेलं असल्याचं सिग्नल देत नाही तोपर्यंत सूक्ष्मजीव हे काम करत नाहीत. म्हणजेच पीक आणि सूक्ष्मजीव यांच्यातला हा संवाद किती महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. या संवादाशिवाय जमिनीत प्रचंड फॉस्फरस असूनही तो पिकाला मिळत नाही. आता आपण हे पाहूया की फॉस्फरसची कमतरता असेल तर ती कशी ओळखायची आणि जर तो गरजेपेक्षा जास्त वापरला गेला तर त्याचे काय धोके आहेत. फॉस्फरसच्या कमतरतेची काही स्पष्ट लक्षणं आहेत. झाडाची वाढ खुंटते, ते बुटकं दिसतं, फुटव्यांची संख्या कमी होते, पानं लहान आणि नेहमीपेक्षा जास्त गडद हिरवी दिसतात. पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण जे तुम्ही कधीही विसरू नका ते म्हणजे झाडाच्या जुन्या म्हणजे खालच्या पानांवर, विशेषतः पानांच्या कडांवर दिसणारा जांभळा किंवा लालसर जांभळा रंग. हा रंग फॉस्फरसच्या कमतरतेचा थेट संकेत आहे. याशिवाय मुळांचा विकास नीट होत नाही आणि पीक पक्व व्हायला सुद्धा नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो. बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की जास्त खत टाकलं की जास्त फायदा होतो, पण फॉस्फरसच्या बाबतीत हे पूर्णपणे चुकीचं आहे. गरजेपेक्षा जास्त फॉस्फरस टाकल्यास त्याचे 3 मोठे तोटे होतात. 1. तो जमिनीतल्या कॅल्शियम आणि इतर खनिजांसोबत रासायनिक प्रक्रिया करतो आणि पुन्हा अनुपलब्ध स्वरूपात अडकून जातो, म्हणजे आपले पैसे आणि खत दोन्ही वाया जातं. 2. जास्त पाऊस झाला की हा अतिरिक्त फॉस्फरस पाण्यासोबत वाहून जातो आणि आपले जलस्रोत प्रदूषित करतो. आणि तिसरा सर्वात मोठा धोका म्हणजे जेव्हा पिकाला सहजपणे तयार फॉस्फरस मिळतो तेव्हा ते आळशी बनतं. ते मुळांद्वारे सूक्ष्मजीवांना संदेश देणंच थांबवतं. यामुळे हे कामगार सूक्ष्मजीव काम करणं बंद करतात आणि जमिनीचं नैसर्गिक संतुलन कायमचं बिघडू शकतं. चला तर मग या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन 2026च्या हंगामासाठी फॉस्फरस व्यवस्थापनाची योग्य आणि व्यावहारिक रणनीती काय असली पाहिजे यावर आता आपण लक्ष केंद्रित करूया. बाजारात आपल्याला विविध प्रकारची फॉस्फरसयुक्त खतं उपलब्ध आहेत. सिंगल सुपर फॉस्फेट SSP हा एक खूप चांगला पर्याय आहे, विशेषतः जर तुमच्या जमिनीला कॅल्शियम आणि सल्फरची पण गरज असेल. DAP हे तर सर्वात जास्त वापरलं जाणारं खत आहे, कारण त्यात फॉस्फरसचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे 46% असतं. याशिवाय 12-32-16 आणि 10-26-26 सारखी मिश्र खतं आहेत जी फॉस्फरससोबत नायट्रोजन आणि पोटॅश दोन्ही पुरवतात. आणि फवारणी किंवा ठिबक सिंचनासाठी मोनो अमोनियम फॉस्फेट MAP आणि मोनो पोटॅशियम फॉस्फेट MKP सारखे पाण्यात पूर्णपणे विरघळणारे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या खतांचा वापर करण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत नेमकी कोणती आहे? एक गोष्ट डोक्यात पक्की बसून घ्या. फॉस्फरस जमिनीत स्थिर असतो, तो चालत नाही. तो नायट्रोजन किंवा पोटॅशप्रमाणे पाण्यात विरघळून मुळांपर्यंत पोहोचत नाही. एकदा तुम्ही तो जिथे टाकला तिथून तो फक्त 2 ते 3 मिलीमीटरच सरकतो. म्हणूनच दाणेदार फॉस्फरसयुक्त खतं नेहमी आणि नेहमीच पेरणीच्या वेळी किंवा लागवडीपूर्वी बेसल डोस म्हणून जमिनीत दिली पाहिजेत. वरून फेकल्यास त्याचा 0% उपयोग होतो, कारण ते मुळांपर्यंत पोहोचूच शकत नाही. एक वाक्य कायम लक्षात ठेवा, फॉस्फरस मुळांपर्यंत जात नाही, मुळांना फॉस्फरसपर्यंत जावे लागते, म्हणूनच तो पेरणीच्या वेळीच टाका. आता आपण अशा 3 प्रगत पद्धतींबद्दल बोलूया ज्यामुळे तुम्ही फॉस्फरसच्या परिणामांना दुप्पट करू शकता आणि 2026साठी आपला खताचा खर्चसुद्धा कमी करू शकता. पहिलं, खतासोबत भरपूर प्रमाणात चांगले कुजलेले सेंद्रिय पदार्थ जसे की शेणखत किंवा कंपोस्ट वापरा. दुसरं, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजेच PSB आणि मायकोरायझा यांसारख्या जैवखतांचा हमखास वापर करा. आणि तिसरं, फॉस्फरस आणि त्याच्या एका खास मित्राची जोडी लावा. तो मित्र आहे चिलेटेड आयन. ते कसं काम करतं तेही आपण पुढे पाहूया. हे सूक्ष्मजीव नेमकं काम कसं करतात ते समजून घेऊ. PSB जीवाणू हे जणू काही छोटे शेफ आहेत. ते जमिनीत जातात, तिथले सेंद्रिय पदार्थ खातात आणि एक प्रकारचा नैसर्गिक आम्ल तयार करतात. हे आम्ल त्या दगडासारख्या कठीण अनुपलब्ध फॉस्फरसला विरघळवून पिकासाठी खाण्यायोग्य बनवतात. तर मायकोरायझा ही एक प्रकारची कुरिअर सर्व्हिस आहे. ही एक मित्रबुरशी आहे जी झाडाच्या मुळांना चिकटते आणि आपलं जाळं मुळांपेक्षा कित्येक पटींनी दूरवर पसरवते. जिथे मुळं पोचू शकत नाहीत तिथून फॉस्फरस आणि पाणी शोधून आणते आणि थेट झाडाला पुरवते. आता ऐका, फॉस्फरसचे परिणाम दुप्पट करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग तो म्हणजे त्याचा वापर आयनसोबत करणं. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला फेरस सल्फेट वापरायचं नाहीये, कारण ते फॉस्फरसचे शत्रूसारखं आहे.
ते एकत्र मिळताच एकमेकांना घट्ट पकडून जणू काही कुलूप लावतात, ज्यामुळे दोन्हीही पिकाला मिळत नाहीत. त्याऐवजी प्रति एकर 1 किलो चिलेटेड आयन वापरा. चिलेटेड म्हणजे काय? तर या आयनवर एक प्रकारचं संरक्षक कवच असतं, ज्यामुळे ते फॉस्फरससोबत भांडण करत नाही. उलट दोन्ही मित्र बनून पिकाला मदत करतात. यामुळे परिणाम आश्चर्यकारकपणे जलद आणि दुप्पट मिळतात. रासायनिक खतांव्यतिरिक्त फॉस्फरसचे अनेक नैसर्गिक आणि शाश्वत स्रोतसुद्धा आहेत. हे केवळ फॉस्फरस पुरवत नाहीत, तर आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारण्यासही खूप मोठी मदत करतात. हाडांच्या चुऱ्यामध्ये सुमारे 15% फॉस्फरस असतो, जो पिकाला हळूहळू मिळत राहतो. रॉक फॉस्फेट हा एक स्वस्थ नैसर्गिक पर्याय आहे. विशेषतः ज्या जमिनींचा सामो म्हणजे pH आम्लयुक्त आहे, तिथे तो खूप चांगलं काम करतो. कोंबडी खतामध्येही भरपूर फॉस्फरस असतो, पण ह्या सगळ्यांमध्ये सर्वोत्तम स्रोत म्हणजे आपलं चांगलं कुजलेलं शेणखत आणि कंपोस्ट. कारण ते केवळ फॉस्फरसच नाही, तर इतर सर्व आवश्यक पोषक तत्वे आणि जमिनीतील सूक्ष्म जीवांसाठी ऊर्जासुद्धा पुरवतात. ते फक्त खत पुरवत नाही, तर आपल्या जमिनीला वर्षानुवर्षे सुपीक बनवतं. ह्या संपूर्ण चर्चेचा सार जर एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे: 2026 आणि त्यानंतरच्या शेतीसाठी फॉस्फरसचा प्रश्न हा खताच्या कमतरतेचा नाही, तर तो उपलब्ध करून देणाऱ्या आपल्या जमिनीच्या आरोग्याचा आहे. जर आपली जमीन जिवंत असेल, त्यात सेंद्रिय कर्ब आणि सूक्ष्मजीवांची संख्या चांगली असेल, तर आपण टाकलेल्या प्रत्येक खताच्या दाण्याचा आणि जमिनीत आधीपासूनच असलेल्या प्रचंड फॉस्फरसचा पुरेपूर वापर होईल. भविष्यात, विशेषतः 2026 नंतर, फॉस्फरस अधिक दुर्मिळ आणि महाग होणार आहे, हे तर निश्चित आहे. अशा परिस्थितीत आपण केवळ खतांचा वापर करण्याच्या विचारातून बाहेर पडून आपल्या जमिनीला एक मौल्यवान संसाधन म्हणून कसं पाहू शकतो आणि तिची उत्पादन क्षमता कशी वाढवू शकतो, हा विचार करण्याची वेळ आता आली आहे. ही महत्वाची माहिती फक्त तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी या माहितीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.